वेलकम स्टुडंट्स. मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 या चॅनलमध्ये. मुलांनो, परीक्षा येत आहेत. परीक्षा काहींच्या चालू आहेत आणि बोर्डच्या एक्झाम लवकरच येणार आहेत. त्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांना प्रश्न मनामध्ये अनेक आहेत की प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, उत्तरं कशा पद्धतीनं लिहावेत, कोणतं उत्तर कुठे लिहावं, खालीवर लिहिलं तर चालतं का, अनेक शंका. तर मुलांनो, मी घेऊन आले तुमच्यासाठी बोर्डाची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका. मुलांनो, या उत्तरपत्रिका सोडवत असताना कशा पद्धतीनं ती सोडवावी, कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून की आपले मार्क्स कटणार नाहीत. त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे अगदी 100पैकी आपल्याला 95 मार्क्स घ्यायचे असतील, 99 मार्क्स घ्यायचे असतील तर ते कसे घ्यावेत जेणेकरून आपली आन्सरशीट कशी असावी म्हणजे आपल्याला छान मार्क्स पडतील. तर प्रेझेंटेशन आपल्या उत्तरपत्रिकेचं कसं असावं तर तेही मी आज तुमच्यासाठी सर्व गोष्टी घेऊन आलेली आहे. प्रत्येक पॉईंटवर मुलांनो मी तुम्हाला नवीन काही ना काहीतरी गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पॉईंटला आपण कशा पद्धतीनं आणि काय काय आन्सर कशी लिहायला हवीत एक्झॅक्टली जेणेकरून आपले मार्क अजिबात कटणार नाहीत. म्हणजे आन्सर आपण लिहितो आणि आपले मार्क मायनस होतात, तर असं नाही झालं पाहिजे. तर त्यासाठी योग्य मेथड कोणती आहे, बिनचूक काय आहे ते आपण समजून घेऊया. तर मुलांनो पहा, अशी असते तुमची आन्सर शीट. मुलांनो, आन्सर शीटमध्ये तुम्हाला या पद्धतीनं तुमची आन्सर शीटचं पहिलं पेज असणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला लिहायचं आहे, इथे तुमचा नंबर असतो लिहिलेला सीट नंबर, तो सीट नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे. इथे वर्ड्समध्ये लिहायचा आहे म्हणजे अक्षरात लिहायचं आहे. इथे तुमची सही असते, इथं पर्यवेक्षकाची सही असते. त्यानंतर तुम्हाला काही स्टिकर्स दिले जातात, होलोक्राफ्ट आणि बारकोड. तर हे दोन्ही स्टिकर तुम्हाला एक्झामिनर जे असतात हॉलवर ते तुम्हाला हेल्प करतात ते लावण्यासाठी. त्याचबरोबर मुलांनो इथे सब्जेक्ट दिलेला आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला पेपर दिलेला आहे, तो सब्जेक्ट लिहायचा. इथं पेपरचा नंबर म्हणजे पेपर फर्स्ट सेकंड कोणता आहे तो लिहायचा आहे. म्हणजे सायन्सचे 2 पेपर असतात, मॅथचे 2 पेपर असतात, त्यावेळेस तुम्हाला इथे 1 आणि 2 असं लिहायचं असतं. त्यानंतर दिनांक, तर इथे डेट लिहायची आहे, उत्तरलेखनाची भाषा लिहायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनो इथे सप्लिमेंट किती घेतलेले आहेत ते लिहावं लागतं. तुम्हाला इथे दिसेल 1 लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ सप्लिमेंटसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. तुम्ही किती सप्लिमेंट घेतल्यात, पुरवण्या घेतल्यात त्याचा नंबर इथे लिहायचा आहे. 3 घेतल्या 3 लिहा, म्हणजे 1 + 3 = इकडं 4 येईल. म्हणजे ही आन्सर शीट 1, ही जी तुमची आन्सर शीट असते हिला 1 धरलेलं असतं. सप्लिमेंट जेवढ्या घेतलेल्या आहेत त्याचा नंबर इथे लिहा. सपोज 2 सप्लिमेंट घेतल्या तर 1 + 2 = इकडे 3 करायचं आहे. हे महत्त्वाचं आहे स्टुडंट्स. म्हणजे तुम्ही आन्सर शीट ज्यावेळेस तुम्ही लिहिता आणि जोडता त्यावेळेस तुम्ही जर सप्लिमेंट घेतलेल्या असतील तर त्या गळून पडल्या का, तुम्ही जर इथं करेक्ट लिहिलेलं असेल तर सप्लिमेंट एखाद्या वेळेस जर गळून पडलेली असेल तर अशा वेळेस तुमचे मार्क्स मायनस होत असतात. तर सप्लिमेंट इथे जर त्या करेक्ट लिहिलेल्या असतील तर तुम्हाला क्लेम करायला सोपं जातं. सो स्टुडंट्स, त्यानंतर तुम्हाला ह्या पहिल्या पेजवर अशा प्रकारे स्टुडंट्स तुम्हासाठी सूचना दिलेल्या असतात. ओके, सो या सर्व ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता सूचना असतात. प्रत्येक आन्सर शीटमध्ये दररोज तुम्ही हॉलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जी आन्सर शीट दिली जाते त्यावर अशा प्रकारच्या सूचना असतात. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत स्टुडंट्स. त्यामध्ये अतिशय महत्त्वाची जी सूचना असते ती अशी असते की मार्जिन दोन्ही बाजूला मारू नये, अशा प्रकारची महत्त्वाची सूचना असते जी मी तुम्हाला इथे दाखवते. पहा, उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नये. मी अंडरलाईन करून दाखवले, केवळ डाव्या बाजूसच समास सोडावा. समास म्हणजे मार्जिन. तर उत्तरपत्रिकेच्या एका बाजूलाच मार्जिन मारायची आहे, डाव्या बाजूस समास सोडावा. डाव्या बाजूस म्हणजे लेफ्ट साईडलाच तुम्हाला मार्जिन मारायची आहे. म्हणजे इकडच्या बाजूची मार्जिन मारायची आहे, ही तुमची राईट साईड आहे, तर इकडची मार्जिन तुम्हाला अजिबात मारायची नाही आहे, अशी सूचना बोर्डाच्या आन्सर शीटमध्ये स्पष्टपणे असते. त्याचबरोबर काळ्या किंवा निळ्या शाईचाच तुम्हाला पेन वापरायचा आहे, अशी पण स्पष्ट सूचना इथे तुम्हाला दिसते. 15वी बघा, निळ्या किंवा काळ्या शाईचाच तुम्हाला वापर करायचा आहे. त्यानंतर स्टुडंट्स आता पाहणार आहोत आपण की आन्सर शीट आपली कशी असावी. तर पहा, तुम्हाला जी बोर्डची आन्सर शीट दिलेली असते ती मुलांनो या पद्धतीची असते.
तुम्हाला इथे एक मार्जिन एवढी मारलेली दिसेल आणि त्यानंतर पूर्ण तुमची पेज असतं रिकामं. तर आता इथे ह्या एकाच सिंगल मार्जिनवर आपल्याला आन्सर शीट लिहायची नाही आहे. तर त्याच्याऐवजी मुलांनो बघा, इथे पहा मी कशा पद्धतीनं मार्जिन मारलेले आहेत. या पद्धतीनं आपल्याला 3 मार्जिन मारायचे आहेत. त्यांची जी मार्जिन आहे त्याच्या अलीकडे मी एक मारलेली आहे आणि यांनी दिलेली ब्ल्यू कलरची लाईनची मार्जिन दिसेल त्याच्या पुढं मी एक मार्जिन मारलेली आहे. अशा पद्धतीनं गाईज आपल्याला 3 मार्जिन करायचे आहेत. ही एक मोठी, एक छोटी आणि अजून एक छोटी, अशा 3 मार्जिन करायच्या आहेत, जेणेकरून की आपल्याला सर्व प्रश्नाचे क्रम जे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित देता यावे. आता इथे पहा मेन क्वेश्चन तुमचा पहिले तर सेक्शन सुरू होईल स्टुडंट्स. तुम्हाला बघा इथे प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला असं नाव दिलेलं दिसेल तुम्हाला, ॲक्टिव्हिटी शीट. त्यानंतर खाली दिलेलं आहे पहा सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी. तर हा सेक्शन फर्स्ट आपण इथे मेन्शन करून घ्यायचा आहे. सेक्शन फर्स्ट, सेकंड आणि त्याचं जे नाव आहे ते एकदम सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तुम्ही याला अशा पद्धतीनं चौकटही करू शकता गाईज. तुम्ही याला या बघा मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीनं तुम्ही स्केलच्या सहाय्याने सुद्धा याला अशी चौकट करू शकता, जेणेकरून की तुमचा हा सेक्शन अगदीच आकर्षक होऊ शकतो, उठावदार होऊ शकतो. या पद्धतीनं मी स्केल वापरली नाही इथे, परंतु तुम्ही स्केल वापरून अशा पद्धतीनं बॉक्स पण करू शकता. त्यानंतर बघा मेन क्वेश्चन हा 1 इथे लिहिला आहे. त्यानंतर त्याचं जे बीट आहे ते मी या पहिल्या मार्जिनमध्ये लिहिलेले मेन बीट एमध्ये पुन्हा 1, 2, 3, 4 असे 6 प्रश्न असतात. त्याला ते क्वेश्चन नंबर आपण सेकंड मार्जिनमध्ये दिलेले आहेत आणि यामध्ये पुन्हा अजून 4 शब्द आहेत. तर ह्याचे बीट्सचे नंबर जे आहेत रोमन नंबरमध्ये लिहिलेले ते मी तिसऱ्या मार्जिनमध्ये लिहिलेले आहेत. याच पद्धतीनं सुटसुटीत लिखाण आपल्याला करायचं आहे. इकडची संपूर्ण मार्जिन जी आहे ती आपल्याला कोरी सोडावी लागते, कारण एक्झामिनर जो आहे तो अशा पद्धतीनं इथे राईट करत जातो लाल पेनने आणि इकडे मार्क देत जातो. ओके, सो ही मार्जिन जी आहे ती तुम्हाला, ही संपूर्ण मार्जिन इथून एवढी जी आहे ती तुम्हाला इथं एक्झामिनरसाठी रिकामी सोडायची असते, जेणेकरून त्याने जे मार्क दिले इकडे तुम्ही नंबर लिहिले की काय होतं, ह्याच्यावर ओव्हर राईट होतं. म्हणजे तुम्ही इकडे नंबर दिलेले असतात आणि त्याच्यावरच एक्झामिनर काय करतो, 1 मार्क, 2 मार्क, 1.5 मार्क असं देतो. कधी कधी समजा इकडे 1 लिहिला असेल आणि 1.5 दिलेला असेल, 1.5 लिहिला, तर मग तो काउंटच होत नाही, कारण तो तुमच्या नंबरवर लिहिला जातो आणि मग तो दिसत नाही. मग एक्झामिनरच्या हातून मिस्टेकनली अशा चुका होऊ शकतात, पण त्याचा तोटा जो आहे तो तुम्हाला होतो. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून आपण ही पूर्ण मार्जिन रिकामी सोडूया. सो दुसऱ्या आणि तिसऱ्या मार्जिनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं हे बीट्स लिहायचे आहेत. एक बीट झाल्याच्या नंतर पहा मुलांनो मी इथे 1 लाईन सोडलेली आहे. अशा पद्धतीनं हे पूर्ण बीट मी एकाखाली एक लिहिलेलं आहे. याच पद्धतीनं सिस्टमॅटिक इंग्रजीचा पेपर तुम्ही सोडवणार आहात. त्यानंतर पुन्हा इथं बीट झाल्यावर मी एकाखाली एक, आता लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की इथे हा जो सेकंड बीट आहे इट इज अबाउट अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा हा जो क्वेश्चन आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर हा अल्फाबेटिकल ऑर्डरसुद्धा त्यांनी दिलेला जो आहे तो असा आडवा दिलेला आहे, परंतु पहा याचा आन्सर लिहित असताना मी उभे लिहिलेत, एकाखाली एक शब्द लिहिलेले आहेत. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला पटकन हे अल्फाबेट डी झाल्यावर एल, एल झाल्यावर पी, पी झाल्यावर एस, म्हणजे तुम्हाला क्रम पटकन लक्षात येतो. एखादं जर चुकून आपलं चुकलं असेल तर ती चूक आपल्या पटकन लक्षात येते की अरे अल्फाबेटिकली माझं चुकलं आहे ना. तर त्यासाठी एकाखाली एक जरूर लिहा अल्फाबेटिकल ऑर्डर, जेणेकरून की तुमचं चुका ज्या आहेत त्या पटकन लक्षात येऊ शकतात. अशा पद्धतीनं 1 लाईन सोडत जाऊया. तिसरं बीट आहे बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग. हा तिसरा बीट जो आहे तो पंक्च्युएट द फॉलोइंग आहे, म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला इथे द्यायचे आहेत. इथं कुठेही आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स दिलेले दिसत नाहीत. बघा इथं जर तुम्ही पाहिलं त्याचा आन्सर, तर पंक्च्युएट द फॉलोइंग वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. तुम्ही जर हे पाहिलं तर तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी माझा कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा हे जे आहेत तर ते मी अतिशय स्पष्टपणे दिलेले आहेत आणि असेच ते आपल्याला द्यायचे आहेत, कारण पंक्च्युएशन मार्क्सलाच इथे गुण आहेत, मार्क आहेत. त्यामुळे ते चिन्ह स्पष्ट आणि व्यवस्थित दिसावेत या पद्धतीनंच लिहा. तुम्ही चिन्ह कोणतं दिलेलं आहे हे ओळखता येणं गरजेचं आहे. सो स्टुडंट्स या पद्धतीनं आपण हे बीट झाल्यावर पुन्हा 1 लाईन सोडलेली आहे. अशा पद्धतीनं इथं 4च प्रश्न सोडवायचे होते, परंतु मी तुम्हाला इथे 6ला 6 बीट्स सोडवून दाखवले, जेणेकरून की तुम्हाला सर्व आयडिया यावी की सगळेच बीट्स कशा पद्धतीनं कोणत्या मेथडनं लिहायचे. आता बघा 5th बीट, 5वं बीट मी तुम्हाला सांगितलं की मी प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला काही ना काहीतरी माहिती सांगणार आहे.
त्यामुळे असं समजू नका की प्रेझेंटेशन तुमचं इथंच संपलेलं आहे. सो प्रत्येक बीटला मी तुम्हाला काहीतरी माहिती सांगणार आहे जी की गरजेची आहे. तुम्ही त्याच मेथडने ते लिहिलं पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकही पॉईंट स्किप करू नका, कारण प्रत्येक पॉईंटला तुम्हाला नवीन माहिती ऐकायला मिळणारच आहे. तर मुलांनो, अशा पद्धतीनं आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. हा रिलेटेड वर्ड्सचा जो क्वेश्चन आहे स्टुडंट्स, तो तुम्हाला एक्झाममध्ये अशा पद्धतीनं आलेला होता. सी गाईज. सो रिलेटेड वर्ड्स, त्यांनी एक वर्ड दिलेला होता, त्याची जात ओळखून आपण त्याच पद्धतीनं इथे सर्व हे अशा पद्धतीनं बॉक्स करून त्यांनी जसे दिलेले आहेत त्याच पद्धतीचा डायग्राम आपल्याला काढायचा असतो. त्यानंतर 6व्या बीटमध्ये बघा वर्ड चेन दिलेली आहे. वर्ड चेन मी समोरासमोरच लिहिलेली आहे. बाण स्पष्ट दिलेले आहेत, कारण वर्ड चेनमध्ये बाण दिलेले असतात. तर अशा पद्धतीनं पहा, इथेही त्यांनी बाण दिलेले आहेत. हे विसरायचं नाही आहे. स्टुडंट्स काय करतात, इथं सलग 4 शब्द लिहितात, पण लिहिण्याची मेथड ही आहे. त्यांनी इथे बाण का दिलेत, तर ती एक चेन आहे म्हणून. तर चेन दाखवण्याची ही पद्धत असते, त्यामुळे डोंट फॉरगेट टू ड्रॉ इट. ओके. तर अशा पद्धतीनं आपण ॲरोज जे आहेत ते इथे ड्रॉ करणारच आहोत. त्यानंतर ह्या प्रत्येक शब्दाला आपल्याला इथे अंडरलाईन करायची आहे, कारण त्यांनी पण इथे आपल्याला याच पद्धतीनं ब्लँक्स दिलेले आहेत. सो याच पद्धतीनं तुम्ही हे आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर इथे सेकंड बीट लिहिलेलं आहे. बघा, मी इथे बी बीट सुरू झालेला आहे. सो हा बी बीट लिहिला आहे मी. इथेही तुमच्या लक्षात येईल, पहा मी इथे अंडरलाईन केलेलं आहे. तर मुलांनो, रिकाम्या जागा आणि मेन पॉईंट्स हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन करायचे आहेत. ऑरचा प्रश्न मी सोडवला आहे, तर मी स्पष्टपणे ऑर लिहिलेला आहे. माझा आन्सर झाल्यावर एक लाईन सोडलेली आहे, ऑर लिहिलं आहे, पुन्हा 1 लाईन सोडलेली आहे, पुन्हा आन्सर लिहिलेला आहे. त्यानंतर आन्सर झाल्यावर पुन्हा 1 लाईन सोडून न्यू बीट सुरू केलेलं आहे दुसरं. सो अशा पद्धतीनं प्रत्येक बीट झाल्याच्या नंतर 1 लाईन तुम्हाला सोडायची आहे, एवढं तुमच्या लक्षात येईल. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीने इथे तुमचा हा क्वेश्चन 1 संपलेला आहे. बघा, क्वेश्चन 1 संपल्यानंतर मी अशा 2 लाईन्स मारलेल्या आहेत. तो अशाच पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चन संपल्याच्या नंतर अगदी ही शेवटपर्यंतची जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण रेषा आडवी मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं 2 रेषा मारल्यात म्हणजे हा क्वेश्चन पूर्ण संपलेला आहे. आणखी एक रूल महत्त्वाचा आहे स्टुडंट्स, प्रत्येक नवीन क्वेश्चन हा नवीन पेजवर सुरू झाला पाहिजे. बाय चान्स इथे आपलं पेज संपलेलं आहे, परंतु समजा एवढं राहिलेलं असेल तरी आपण नवीन प्रश्न इथे नाही लिहायचा दुसरा, कारण आपला क्वेश्चन 1 पूर्ण संपलेला आहे. सर्व बीट्स ए बीट बी बीट पूर्ण झालेला आहे. सो क्वेश्चन 2 मी नवीन पेजवर सुरू केलेला आहे. क्वेश्चन 2 पुन्हा बघा बॉक्समध्ये लिहायचं आहे मेन क्वेश्चन. त्यानंतर त्याचं हेडिंग उपबीट जे आहेत ते ए बी जे असतील ते ह्या पहिल्या ह्याच्यातल्या ह्याच्यात मार्जिनमध्ये. त्यामध्ये अजून पुढचं जे बीट आहे A1 A2 तर ते आपण सेकंड मार्जिनमध्ये लिहूया. पुन्हा इथे 4 बीट्स दिलेत रोमनमधले, ते मी थर्ड मार्जिनमध्ये लिहिणार आहे. त्याच्यापूर्वी पहा, इथं माझं सेक्शन सेकंड सुरू होतो आहे आपला. तर सेक्शन सेकंड आणि त्याचं नाव टेक्स्च्युअल पॅसेज, तर ते मी लिहून घेतलेलं आहे. ते तुम्हाला याच पद्धतीनं लिहायचं आहे. त्यानंतर स्टुडंट्स A2मध्ये बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन आलेला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेला होता आणि तुम्हाला आन्सर लिहायचं होतं. सो स्टुडंट्स, मी याच पद्धतीचा डायग्राम इथं आखलेला आहे. बघा इथे क्वेश्चन कशा पद्धतीनं आलेला होता. हा अशा पद्धतीनं कंप्लीट द फॉलोइंग वेब असा हा आलेला होता. तर याच पद्धतीचा मी डायग्राम काढून घेतलेला आहे. या पद्धतीचा याचा अर्थ स्टुडंट्स की इथं चौकटी आलेल्या आहेत, चौकोन आलेले आहेत, तर तुम्ही याच पद्धतीनं चौकोनमध्येच आन्सर लिहा. इथे त्याला राऊंड करून आन्सर लिहायचं नाही. तर त्यांनी जसा डायग्राम दिलेला आहे तसंच तुम्ही आन्सर लिहायचं आहे. त्यांनी जो डायग्राम दिला तोच. त्यानंतर A3 पहा, इथे A3 जर तुम्ही पाहिलं तर बघा इथे रिकाम्या जागा दिलेल्या होत्या, तुम्हाला फ्रेजेस दिलेल्या होत्या. त्या फ्रेजेस वापरून रिकाम्या जागा भरायच्या होत्या. प्रत्येक फ्रेजमध्ये तुम्हाला दिसेल मुलांनो, मी इथे डॉट डॉट डॉटेड लाईन दिसत आहेत. तर ह्या फिल इन द ब्लँक्स आहेत, ज्या ब्लँक्स लिहिणं झाल्याच्या नंतर मी त्याला या मेथडने अंडरलाईन केलेलं आहे. सी हिअर, इथे तुम्हाला अंडरलाईन दिसेल, सेटआउटला अंडरलाईन दिसेल, इथं फॉरला अंडरलाईन आहे, इन सर्च ऑफला अंडरलाईन आहे. अशा पद्धतीनं आपल्याला रिकाम्या जागा किंवा मेन पॉईंट जे आहेत ते अंडरलाईन करावे लागतात. सी हिअर, प्रत्येक बीट झाल्यावर मी इथे 1 लाईन सोडलेली आहे. ओके. त्यानंतर A4 बीट झालेला आहे. A4 बीट झाल्याच्या नंतर स्टुडंट्स आपला अतिशय महत्त्वाचा पॉईंट येतो आणि तो म्हणजे A5. A5 हा जो क्वेश्चन असतो तो असतो आपला पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन आलेला होता गाईज, तो आपल्याला अशा पद्धतीचा आलेला होता, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. ओके, सी हिअर A5, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग अँड वाय.
शॉपिंगचा उल्लेख आहे या पॅसेजमध्ये, तर तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेला आहे, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंगचा मात्र पॅसेजमध्ये कुठेही उल्लेख नाही, फक्त शॉपिंगचा उल्लेख आहे. सो गाईज, याचं उत्तरच असं असतं की हे तुम्हाला पर्सनली लिहायचं असतं. याचं उत्तर कुठेही पॅसेजमध्ये नसतं. तर लक्षात ठेवा, A5चा आन्सर शोधण्यामध्ये, पॅसेजमध्ये उत्तर शोधण्यात वेळ घालवू नका. यू हॅव टू डेव्हलप इट. तर अशा पद्धतीनं ते उत्तर लिहायचं आहे. बघा, 2 प्रश्न दिलेत. मी 2 प्रश्नाचे उत्तर या पद्धतीनं लिहिलेत. एका लाईनला एक उत्तर लिहिलेलं आहे, यस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. का आवडते मला ती, त्याचं मी बिकॉजनं आन्सर लिहिलेलं आहे. 1 लाईन सोडून दिलेली आहे आणि त्यानंतर मी पुन्हा 3-4 पॉईंट लिहिलेले आहेत. बिकॉज वी कॅन वॉच डिफरंट व्हरायटीज आयटम्स, वी कॅन सेव्ह अवर मनी, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो अशा पद्धतीनं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. म्हणजेच काय, तर A5चं आन्सर लिहित असताना तुम्हाला पॅरेग्राफ पाडून आन्सर लिहायचं आहे आणि तुमचे पॉईंट 4 ते 5 आले पाहिजेत. 4 ते 5 वाक्यसुद्धा झाली पाहिजेत. ओके. त्यानंतर मुलांनो, तुम्हाला मी इथे 1 लाईन सोडून दिलेली दिसेल. त्यानंतर मेन बी बीट लिहिलेलं आहे. पहिल्या मार्जिनमध्ये B1 B2 आहेत बीट, त्यामुळे मी ते सेकंड मार्जिनमध्ये लिहिलेत. त्यात पुन्हा 1 2 अशा प्रकारचे अटरन्सेस दिलेले आहेत, ते मी थर्ड मार्जिनमध्ये लिहिले. अटरन्सेससाठी बघा, इथं टेबल आलेला होता, विचारलेला होता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये. तर तो जो टेबल होता तो अशा पद्धतीचा होता, हा पॅसेज आणि हा प्रश्न. तर तो मी याच पद्धतीने ड्रॉ केलेला आहे आणि याचे आन्सर पण लिहिलेले आहेत. त्यानंतर B2चा बीट बघा, हा अतिशय महत्त्वाचा बीट. मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक पॉईंटला मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. सो गाईज, इथे तुम्हाला हा जो बीट दिसतो आहे तो कशा पद्धतीने आला, डायग्राम नाही आहे बघा इथे. सो B2मध्ये जो बीट दिलेला आहे तो असा क्वेश्चन होता, डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. इथे कुठल्याही प्रकारचा डायग्राम दिलेला नाही. सो आता बिना डायग्रामचं याचं उत्तर लिहायचं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या प्रत्येक बीटला 2-2 मार्क असतात. मग आता हा 2 मार्काचा प्रश्न म्हणल्यावर तुम्हाला 4 तरी कमीत कमी पॉईंट लिहिणं गरजेचं असतं, तर 2 मार्क पडतात. तर त्यासाठी 4 पॉईंट मला लिहायचे होते. मी पहा अशा पद्धतीनं 1 2 3 4 अशा पद्धतीनं प्रत्येक पॉईंटला मी नंबरिंग दिलेली आहे. सो असं जर आन्सर आलं की जिथे डायग्राम दिलेला नाही आणि तुम्हाला 2 मार्कचा प्रश्न आहे, 4-5 वाक्य तुम्हाला लिहायची आहेत, तर तेव्हा अशाच पद्धतीनं 1 2 3 पॉईंट टाकून तुम्हाला त्याचं आन्सर लिहावं लागतं. गाईज, इथे हे 1 2 3 नंबर तुम्ही इकडे सुद्धा मार्जिनमध्ये लिहिलेत तरी फारसा फरक पडणार नाही, पण नाही लिहिलेत तर उत्तम, कारण हे 1 2 3 जे बिट्स आहेत ते फक्त आपण प्रश्नांचे लिहिलेले आहेत. सो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक क्वेश्चन वेगळा येतो आणि तिथे मी तुम्हाला माहिती सांगते. तर इथे बघा, इथे अपोजिट वर्ड्स विचारलेले आहेत. B3चा जो बीट आहे तो व्होकॅब्युलरीवर असतो. हे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रश्नपत्रिका कशी असते. तर त्यात मी तुम्हाला हे सांगितलं होतं, B3चा बीट जो आहे तो व्होकॅब्युलरीवर असतो. तर इथे तुम्हाला अपोजिट वर्ड्स विचारलेले आहेत, शब्द. अपोजिट लिहित असताना अशा प्रकारचं तुम्हाला साईन काढणं आवश्यक आहे. ओके. तर त्याने तुम्हाला ते दाखवलेलं पण आहे. एक्झामचा जो पेपर आलेला आहे तुमचा बघा, इथे सुद्धा तुम्हाला तशी फुल्ली मारून दिलेली आहे, पण आपण ते विसरतो आणि आपण लिहित असताना बॅडच्या पुढे डॅश देऊन गुड लिहितो. तर तसं लिहायचं नाही आहे, कारण हा अपोजिट वर्ड आहे, म्हणून अशाच पद्धतीनं तो लिहायचा आहे. छोटीशी गोष्ट असते, परंतु ती आपली चुकते, सो आपण त्या चुका करायच्या नाही. सो म्हणून मी सांगते तुम्हाला, हे सर्व तुम्हाला प्रत्येक पॉईंटला मी काहीतरी नवीन माहिती सांगते. स्टुडंट, तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा. सो तशाच पद्धतीनं B4मध्ये ग्रामरचे बीट्स आहेत, मी या पद्धतीनं सोडवलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल मी 1 लाईन सोडलेली आहे. पुन्हा इथे B5चा आन्सर बघा, 1 2 3 4 या मेथडने मी तुम्हाला पॉईंट टाकून लिहिलेला आहे. इथे चुकून माझ्या हातून इथे एक चूक झालेली आहे की मी इथे 1 लाईन सोडलेली नाही आहे. तर तुम्ही मात्र पहिले 2 पॉईंट झाल्यावर पुन्हा 1 लाईन सोडून द्या आणि त्यानंतर तिसरी आणि चौथी लाईन लिहा, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की A5 B5 हे पर्सनल रिस्पॉन्सचे बीट असतात. त्यामध्ये आपल्याला उत्तरं लिहित असताना पॅरेग्राफ पाडायचा आहे. ओके. सो डोंट फॉरगेट टू लिव्ह 1 लाईन. एक लाईन तुम्हाला सोडून देऊन आन्सर लिहायचं असतं. सो गाईज, त्यानंतर आपला जो नेक्स्ट बीट आहे तो, आता बघा इथे माझा क्वेश्चन संपलेला आहे. मी इथे पूर्ण माझ्याकडे लाईन्स आहेत, रिकामी जागा आहे, अर्ध पेज आहे, पण मी इथे नेक्स्ट बीट सुरू केलेलं नाही आहे. पुढचा क्वेश्चन मी सुरू केलेला नाही, कारण बोर्डचा असा रूल आहे
की जर नवीन प्रश्न सुरू होणार असेल, सी हिअर, आता माझा हा तिसरा प्रश्न सुरू होणार आहे. इकडे दुसरा इथे संपलाय आणि तिसरा बीट माझा सुरू होणार आहे. त्यामुळे मी तिसरा बीट इथे नाही सुरू करायचा आहे. जर जागा राहिली असेल आणि नवीन प्रश्न सुरू करायचा असेल तर नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा. रूल लक्षात ठेवा, नवीन प्रश्न नवीन पानावर. म्हणजे प्रत्येक बीट नाही तर पूर्ण क्वेश्चन झाला पाहिजे. म्हणजे 1 क्वेश्चन पूर्ण झाला पाहिजे, मग सेकंड क्वेश्चन तुम्ही दुसऱ्या पानावर घ्या. दुसरा प्रश्न अ ब क किंवा ए बी सी डी जे असतील बीट ते सर्व लिहिणं झाल्यावर, पूर्ण झाल्यावर मग तिसरा क्वेश्चन सुरू करताना पुन्हा तो असा नवीन पेजवर करावा लागतो. तर हा रूल महत्त्वाचा आहे स्टुडंट्स, सर्वांनी लक्षात घ्या. कारण इथे एक्झामिनरला इथं जेव्हा जागा राहिलेली असते, सी हिअर, तर इथे हे जे B1 B2 B3 B4 हे जे सर्व प्रश्न आहे त्याला जे त्यांनी मार्क दिलेले असतात, सपोज इथं 2 पडले, इथं 2, इथं 2, तर इथं याची ॲडिशन करावी लागते. इथं ते लिहावे लागतात स्टुडंट्स. B1ला किती झाले, B2ला आणि टोटल किती झालं, तर इथे लिहावं लागतं. त्यासाठी जागा जर राहिली तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि नवीन प्रश्न नवीन पानावर सोडावा लागतो. तर सी हिअर इथं तिसरा प्रश्न लिहिला आहे मी. अगेन सेक्शनचं नाव टाकलेलं आहे, सेक्शन कितवा आहे तो लिहिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल मी A1चं बीट लिहिले 1 2 3 याप्रमाणे. पुन्हा इथे रिकाम्या जागा आहेत तर मी त्या अंडरलाईन केलेल्या आहेत अशा पद्धतीनं गाईज. सो याच मेथडने तुम्हाला सर्व पॉईंट सोडवायचे आहेत. अगेन 1 लाईन सोडलेली आहे. पोएट्रीचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे पण एक डायग्राम आलेला होता, मी त्या डायग्राम त्याच मेथडनी काढलेला आहे. ॲडजस्ट करून काढावा लागतो, कधी कधी बसत नाही. सो तुम्ही थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकता, परंतु डायग्राम तुम्हाला याच मेथडनी काढावा लागतो. सो गाईज हा झालेला आहे ए. आता इथे बी बीट सुरू झाला आहे माझा, परंतु मुलांनो इथे माझा बी बीट बसणार नव्हता. त्यामुळे मी इथे जागा सोडलेली आहे. अशा वेळेस म्हणजे अनावधानाने किंवा काही कारणाने तुम्हाला जागा जर सोडावी लागत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं PTO शब्द लिहा, जेणेकरून एक्झामिनरला असं नाही वाटत, कधी कधी तो पुढे पाहतच नाही किंवा पुढे चेकच होत नाही, त्याला वाटतं संपलं एवढंच लिहिलं आहे, मग त्यामुळे पुढचं राहू शकतं. सो तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं आपण एक सेफ्टी प्रिकॉशन म्हणून आपण इथे PTO टाकलं. प्लीज टर्न ओव्हर पेज असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे ते पेज टर्न करून बघतात. तर इथे मी बी बीट लिहिलेला आहे. पहा मुलांनो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 5 मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो आणि हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तो तुम्हाला या मेथडने विचारला गेलेला असतो. बघा असा दिलेला आहे तो, ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. सी गाईज, टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अशा पद्धतीनं पॉईंट दिलेले आहेत. सो इथे कुठेही चौकट दिलेली नाही, पण मुलांनो पहा मी कशा पद्धतीनं चौकट केलेली आहे. सो अशा पद्धतीनं आपल्याला एक बॉक्स करायचा आहे आणि बॉक्समध्येच तुम्हाला याचं उत्तर जे आहे स्टुडंट्स ते तुम्हाला लिहायचं आहे. सी हिअर, बॉक्स मी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं दाखवते. याच पद्धतीने आपल्याला हा बॉक्स करायचा आहे. बघा पहिल्या याच्यात टायटल, नेम ऑफ द पोएट असे एका बाजूला मी सर्व हे जे पॉईंट्स आहेत ते मी लिहिलेले तुम्हाला दिसतील आणि त्याचे आन्सर जे आहेत ते मी इकडे आणखी एक कॉलम केलेला आहे आणि आन्सर लिहिलेले आहेत. सो स्टुडंट्स कधीही लक्षात ठेवा, ॲप्रिसिएशन जे आहे ते या पद्धतीनं बॉक्स करून व्यवस्थित लिहावं. म्हणजे आता हेच ते बीट आहेत, सर्व तेच आहे, परंतु तुम्ही जर हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीनं जर मी लिहिलं असतं आणि याच्याच पुढे डॉट दिला असता, समजा मी हेच आन्सर इथे डॅश दिलं असतं आणि कवितेचं नाव लिहिलं असतं. सपोज नेक्स्ट बीट जे आहे नेम ऑफ द पोएट, समजा नेम ऑफ द पोएटच्या पुढे मी नेम पोएटचं नाव लिहिलं असतं आणि असंच लिहिलं असतं, चौकट वगैरे केली नसती, तर पहा हे छान दिसलं नसतं. पण हे बघा तुम्ही किती छान दिसतंय. सो ही ती मेथड आहे, याला म्हणतो आपण प्रेझेंटेशन ऑफ युअर आन्सर शीट. तर प्रत्येक प्रश्न कोणताही विषय असू द्या, मी इंग्रजीचं सांगते, परंतु प्रत्येक बीट लिहित असताना तुम्ही तुमच्या मनाने ते कशा पद्धतीनं छान प्रेझेंट करता येईल ते तुम्ही जरूर पहा. त्यानंतर स्टुडंट्स इथे क्वेश्चन 3 ॲक्च्युअल आपला संपतो. क्वेश्चन 4A मी इथे लिहिलेला नाही येतो. त्याचं कारण असं आहे की हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, म्हणजे अनसीन पॅसेज आहे. ॲक्च्युअल हा पुढच्या पेजवरच लिहायचा आहे, पण मी याचा आन्सर इथे देतच नाही आहे, कारण पुन्हा तोचपणा आला असता आणि सर्व बिट्स जे आहेत ते सीनप्रमाणेच असतात. त्यामुळे मी त्याचा आन्सर लिहिलंही नाही आहे, रिपिटेशन होऊ नये म्हणून. पण इथे मात्र नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो, म्हणजे एक अनसीन पॅसेज येतो, तोही सेम पॅसेज असतो, सीनप्रमाणेच त्याचे सेम उत्तरं लिहायचे आहेत आपल्याला. सो गाईज त्यानंतर नेक्स्ट बीट आहे समरी. सो बघा समरी रायटिंग आपल्याला लिहायची आहे.
तर पहा, समरी रायटिंग कशा पद्धतीनं लिहायची आहे, त्याचा क्वेश्चन जो आहे तो कशा पद्धतीनं येतो ते आपण मागे प्रश्नपत्रिकेत सुद्धा पाहिलं होतं. पुन्हा एकदा इथे पाहूया. बघा, इथे स्पष्ट आणि बघा प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या तुम्हाला अशा पद्धतीनं ठळक अक्षरामध्ये दिलेलं असतं. बघा, मेन हेडिंग वगैरे, म्हणजे वेगळं काही नाही. तुम्हाला तुमचं कुठेही चुकू नये, सुटू नये यासाठी ठळक अक्षरात दिलेलं असतं. असंच हेडिंग द्या. बी, इथे क्वेश्चन व्यवस्थित दिलेला आहे की पॅसेज पहा, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A मधला पॅसेज वाचायचा आहे. म्हणजे इकडे मागे क्वेश्चन 4A आहे, हा आहे क्वेश्चन 4A. याच्यामधला हा पॅसेज आहे. हा पॅसेज आपल्याला समरीसाठी वाचायचा असतो मुलांनो. कधी पण लक्षात घ्या, याच्या पुढे पॅसेज नाही आहे. तर हा जेव्हा क्वेश्चन दिलेला असतो समरी रायटिंगचा, तेव्हा याच्या मागच्याच पेजवर तुमचा पॅसेज असतो. तो पॅसेज वाचायचा असतो तुम्हाला आणि याच्या पॅसेजवर तुम्हाला समरी लिहायची असते. तर समरी लिहित असताना आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, कशी लिहायची असते, त्यावर सेपरेट व्हिडिओ केलेला आहे स्टुडंट्स. आणि खूप छान अशी एक बेस्ट ट्रिक दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला त्या समरी रायटिंगचे 5 पैकी कमीत कमी 3 तर मार्क पडलेच पाहिजेत. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. तर पहा, समरी रायटिंग लिहित असताना हेडिंग टाकलेलं आहे मी. आता समरी रायटिंग लिहिताना आपण जे काही पॅसेज लिहित आहोत त्याचं आपल्याला एक टायटल द्यायचं असतं. तर टायटल या पद्धतीनं डबल अंडरलाईन करा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही ते टायटल द्या, शीर्षक द्या. तुम्ही कोणतंही मेन थीम धरून शीर्षक देऊ शकता. इथे नुसतं सचिन जरी शीर्षक दिलं तरी चालेल. सो या पद्धतीनं बघा, 2 पॅरेग्राफ पाडून मी आन्सर लिहिलेलं आहे. समरी लिहित असताना मी सांगितलं होतं तुम्हाला की पहिला पॅरा इंट्रोडक्टरी पॅरा करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मधले काही सेंट्रल थीम लिहायची आहे आणि शेवटी कन्क्लुजन लिहायचं आहे. जसं मी इथं लिहिलं आहे, रिअली सचिन इज द ग्रेटेस्ट बॅट्समन ऑफ ऑल टाईम. अशा पद्धतीनं कन्क्लुजन केलेलं आहे. हा व्हिडिओ जरूर पहा की समरी रायटिंग कशी करावी, म्हणजे तुम्हाला 5 मार्क नक्कीच पडू शकतात. तर बघा, या मेथडनी मी इथे समरी लिहिलेली आहे 1 लाईन ब्लँक सोडून. आता इथे माझा हा क्वेश्चन संपतो. त्यानंतर गाईज आपला क्वेश्चन मेन येतो रायटिंग स्किल लेटर रायटिंगचा. पुन्हा मी इथे सेक्शन टाकलेला आहे. लेटरला बघा कशी सुरुवात केलेली आहे. लेटर कसं लिहायचं याचा पण आपण खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे. 1 बाय 1 लाईन बाय लाईन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका गिवन पॉईंट्सचा आपण कशा पद्धतीनं पॉईंट्स करू शकतो. इथे तुम्हाला लक्षात येईल की बघा मी पॅरेग्राफ किती लिहिलेले आहेत. पहा, इथे तुम्हाला लक्षात येईल की आपण जे आन्सर लिहिलं आहे हे पूर्ण ॲड्रेस लिहिलेला आहे. त्याच्यानंतर डिअर फादर. आता इथे पॅरेग्राफ पहा, पत्रामध्ये बघा स्पष्टपणे तुम्हाला पॅरेग्राफ्स दिसतील. 1 हा सेकंड, त्यानंतर बघा 2 झाले पॅरेग्राफ. आता हा 3रा पॅरेग्राफ दिसेल तुम्हाला, सी, आणि हा खालचा 4था. असे 4 पॅरेग्राफ पाडलेत आणि हा असेल एंड, युअर्स लव्हिंगली आनंद. सो अशा पद्धतीनं 4 ते 5 पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण पत्र जे आहे ते साधारणतः बघा इथे हे पूर्ण 1 पेज तुमचं पूर्ण भरलेलं आहे आणि कुठेही लांब लांब अक्षरात वगैरे लिहिलेलं नाही. आणि त्यानंतर इकडे पण अर्ध पेज झालेलं आहे. सो 5 मार्काचं बीट असेल तरी अशा पद्धतीनं तुम्हाला कमीत कमी 1.5 पानापर्यंतचा आन्सर येईल. अशा पद्धतीनं लिहायचं असतं. इन्फॉर्मल लेटर मी इथे लिहिलेला आहे. इन्फॉर्मल लेटरमध्ये हा जो पॅरेग्राफ असतो हा फिक्स लाईन्समध्ये मी मुलांना लिहून देत असते जेणेकरून की त्यांचा हा चुकू नये. आणि हा पॅरेग्राफ आणि हा लास्ट पॅरेग्राफ ज्याला आपण क्लोजिंग पॅरा म्हणतो, तर हा क्लोजिंग पॅरेग्राफ हा सर्व मुलांना जर पाठ केला, जी मुलं कच्चे आहेत त्यांनी जर तो पाठ करून सेम ॲज इट इज लिहिला तर ह्यांना या लेटरचे 3 मार्क्स सहज पडतात. सो स्टुडंट्स, यावर पण आपण व्हिडिओ केलेला आहे की फिक्स लाईन आपण कशा लिहिल्या पाहिजेत, हा मधला जो पॅरेग्राफ आहे तो आपण कसा लिहिला पाहिजे. अगदी पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला लेटर रायटिंगच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलेलं लिहून दिलेलं आहे आणि समजावून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. सो अशा पद्धतीनं गाईज आपल्याला लेटर लिहायचं आहे. 5 मार्काच्या लेटरसाठी 10 ते 12 मिनिटांचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर बघा बीचं बीट आहे, याच्यामध्ये आहे डायलॉग रायटिंग. तर डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला खालीवर वाक्य दिलेले असतात, जंबल्ड सेंटेन्सेस, ते मी क्रमाने लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर पहा डायलॉग लिहायचा आहे. हा प्रश्न दिलेला आहे गाईज. आता उत्तर पहा, इथे उत्तर तुम्हाला अंडरलाईन करावं लागणार आहे, जे मी मुद्दाम इथे ठेवलं होतं. तर पहा, प्रश्न हा या पद्धतीचा आहे. प्रश्न त्यांनी दिलेले आहेत.
सी हिअर विच इज युअर फेवरेट बुक अँड व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट. आणि 1 लाईन डॉटेड सोडलेल्या आहेत. तर तिथं उत्तर लिहिलेलं आहे मी, ते तुम्हाला इथे सुनील द स्टोरीज ऑफ हे मी आन्सर लिहिलेलं आहे. हे याच पद्धतीनं आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. हा प्रश्न त्यांनी दिलेला आहे, हे उत्तर आपण लिहिलेलं आहे. सो याला आपल्याला डॉटेड अंडरलाईन करणं भाग आहे. हे आपण असं केलंच पाहिजे. सो या पद्धतीनं मी डायलॉग हा कंप्लीट केलेला आहे. सो डायलॉग रायटिंगवर सुद्धा आपला व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तो कसा लिहायचा हे समजत नसेल तर तोही जरूर पाहायचा आहे. त्यानंतर स्टुडंट्स याच्यावर एक आणखी तिसरं बीट असतं. मिस्टेकनली माझं ते लिहायचं राहिलेलं आहे, परंतु ते आपण इथे सोडवू शकता. त्यानंतर क्वेश्चन 6 आहे स्टुडंट्स. क्वेश्चन 6मध्ये आपल्याला 2 बीट्स दिलेले आहेत. एक असतो तो अशा पद्धतीनं नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे. याच्यामध्ये एक डायग्राम दिलेला आहे, यावरून आपल्याला पॅसेज करायचा आहे. A1 और A2 सोडवायचा आहे, दोन्हीपैकी एक. सी, तर मी इथे तुम्हाला A2 सोडवून दाखवलेला आहे. यावरून पॅसेज लिहायचा असतो. पॅसेज लिहित असताना जर तुम्ही हा क्वेश्चन सोडवला स्टुडंट्स तर इथे तुमचे मार्क्स कटू शकतात, कारण तुमच्या आन्सर लिहिताना जर ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतील तर इथे तुम्हाला मार्क पैकीच्या पैकी पडत नाहीत. त्यामुळे नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा क्वेश्चन न सोडवता तुम्ही याला जो ऑरचा क्वेश्चन असतो हा असतो बघा, असा एक पॅसेज दिलेला असतो. पॅसेजवरून असा एखादा डायग्राम दिलेला असतो आणि त्याच्यात तुम्हाला फक्त पॉईंट भरायचे असतात. तर पहा, हे पॉईंट मी तुम्हाला इथं करून दाखवलेत. म्हणजे मी हा व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा आन्सर सोडवले बघा इथे या पद्धतीनं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आणि हा अशा पद्धतीनं बॉक्स केलेला आहे. इथे बघा क्वेश्चन आलेला आहे. सिम्पली आपल्याला पॉईंट लिहायचे आहेत, पूर्ण वाक्य अजिबात लिहायचं नाही आहे. 18 इयर्स 16 इयर्स नुसते पॉईंट लिहिलेत मी. 12th 10th क्लास विचारलेला आहे, 12th 10th. इथं पूर्ण वाक्य आहेत. अशी पूर्ण वाक्य लिहायची गरज नाही आहे आपल्याला की आमिर अँड 18 इयर यंग चाम, हे लिहायची गरज नाही आहे आपल्याला. असं पूर्ण वाक्य लिहायचं नाही आहे, फक्त त्याचं एज विचारलं आहे एवढं एजच लिहायचं आहे आपल्याला. सी, सो अशा पद्धतीनं फक्त पॉईंट्स लिहायचे असतात, त्यामुळे इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात. सो गाईज, क्वेश्चन 6 A1 सोडवू नका. तर क्वेश्चन 6मध्ये नेहमीच लक्षात ठेवायचं आहे की क्वेश्चन 6मध्ये आपल्याला A2 सोडवायचा आहे. ओके, सो दॅट आपल्याला इथे 5 पैकी 5 मार्क्स पडतात आणि मग नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. सो स्टुडंट्स, त्यानंतर इथे आपल्याला स्टोरी लिहायची आहे. इथे सुरुवातीला 3-4च लाईन्स राहिलेल्या आहेत, म्हणून मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण इथे PTO लिहून घेऊया आणि पुढच्या पेजवर मी ही स्टोरी जी आहे ती लिहायला सुरुवात केलेली आहे. बघा या पद्धतीनं स्टोरी, आता ह्या स्टोरी अशा पद्धतीनं लिहून घ्यायची आहे गिवन पॉईंट्सवरून. बघा इथे त्यानंतर स्टोरीला शेवटी मोरल लिहायचं आहे आपल्याला, आपण त्या स्टोरीतून काय शिकलेलो आहोत. तर हे मोरलसुद्धा लिहायचं आहे. स्टोरीमध्ये तुम्हाला बघा मी इथे पॅरेग्राफ पाडलेले दिसतात. इथे 1 लाईन, इथे 1 लाईन, पुन्हा इथे 1 लाईन सोडलेली आहे, इथे 1 लाईन. सो अशा पद्धतीनं कमीत कमी 3 ते 4 पॅरेग्राफ तुम्हाला, 4 ते 5 सॉरी 3 नाही 4 ते 5 पॅरेग्राफ तुम्हाला सोडणं भाग असतं आणि ते सोडलं तर तुम्ही बेस्ट राहील. त्यानंतर गाईज आपल्याला ह्या स्टोरीला एक टायटल द्यायचं असतं. तर ही जी स्टोरी आहे तर ती फ्रेंड्सबद्दल स्टोरी आहे, त्यामुळे मी इथे फ्रेंड्स अशा पद्धतीने इथे नाव देईल. किंवा स्टोरीमध्ये शिवाजी महाराजाचं इन्स्पिरेशन आहे, त्यामुळे इथं इन्स्पिरेशन किंवा इन्स्पिरेशन ऑफ शिवाजी महाराज अशा पद्धतीचं सुद्धा टायटल आपण देऊ शकतो. तर हे आपल्याला स्टोरी पूर्ण लिहिणं झाल्यावर अशा पद्धतीनं मध्यभागी द्यायचं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमास तुम्हाला इथे करायचे आहेत आणि याला तुम्हाला अशा पद्धतीनं डबल अंडरलाईन करायचे आहे. सो अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी हेडिंग जेव्हा जेव्हा तुम्ही द्याल या पद्धतीनं तुम्हाला ते लिहायचं आहे, जेणेकरून की तुम्हाला इथे प्रेझेंटेशन छान दिसेल आणि आउट ऑफ मार्क्स एक्झामिनर नक्कीच देईल. सो अशा पद्धतीनं ही आपण स्टोरी लिहिलेली आहे. याला ऑरमध्ये जे क्वेश्चन आहेत ते मी सोडवलेले नाहीत, दिलेले नाहीत. त्याचं कारण असं आहे की स्टोरीलाच जास्त चांगले मार्क्स पडतात, म्हणून मी स्टोरी लिहिलेली आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की याला ऑरमध्ये बघा, हा अशा पद्धतीनं न्यूज रिपोर्टचा क्वेश्चन आहे, परंतु यामध्ये मार्क्स तेवढे पडत नाहीत जेवढे स्टोरीला पडतात. त्यामुळे आपण हे न लिहिता स्टोरी, पण तुम्हाला जर हा बीट सोपा जात असेल तर तुम्ही तो नक्की सोडवू शकता. सो मी इथे स्टोरी सोडवून दाखवलेली आहे. त्यानंतर गाईज हा शेवटचा सेक्शन आहे आपला.
सेक्शन 6 जो की ट्रान्सलेशनचा असतो, ज्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतात. तर हा क्वेश्चनसुद्धा बघा मी या पद्धतीनं लिहिलेला आहे. लक्षात घ्या आता पुन्हा की इथे शब्द आहेत आणि ह्या शब्दांचे आपल्याला अर्थ लिहायचे आहेत. असा हा क्वेश्चन असतो, लास्ट क्वेश्चन. तर बघा अशा पद्धतीनं दिलेलं आहे. तुम्हाला इथे क्वेश्चन दिलेले असतात, म्हणजे शब्द दिलेले असतात फक्त, जसं इम्पॉर्टंट, सक्सेस, आणि याचे तुम्हाला मिनिंग लिहायचे आहेत. हे तुमच्या भाषेत, मातृभाषेत लिहायचे आहेत. तुम्हाला सांगितलेले वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 4च लिहायचे आहेत. मी तुम्हाला सर्व शब्द सांगितले आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 6ला 6 शब्दांचे अर्थ लिहा. एखादा शब्द जर चुकलाच तर तुमचा मार्क मायनस होणार नाही. त्यासाठी सगळ्या ह्या शब्दांचे अर्थ तुम्ही नक्की लिहा. तर अशा पद्धतीनं बघा मी शब्दांचा अर्थ, इंग्रजीचा दिलेला शब्द पण लिहिला आहे, त्याच्यापुढे त्याचा मराठी अर्थ लिहिला आहे. याच मेथडने तुम्ही लिहा. त्यानंतर पुन्हा वाक्य लिहिलेले आहेत. बघा बी बीट आपलं होतं यामध्ये दिलेलं, इंग्रजीचे वाक्य दिलेले होते त्यांनी या पद्धतीने. आय सॉ समथिंग हॉरिबल, कुकिंग इज अ सायन्स. याच मेथडनी याचे प्रत्येकाचं आपल्याला मराठीमध्ये मी भाषांतर केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आपल्या कोणत्याही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये भाषेमध्ये उत्तर लिहू शकता. जसं मी इथं लिहिलं आहे की मी काहीतरी भयंकर पाहिले. तर अशा पद्धतीनं प्रत्येक वाक्याचं मराठी भाषांतर लिहिलेलं आहे मी. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे पूर्णविराम, प्रश्नार्थक असेल तर प्रश्नार्थक चिन्ह असं आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतर शेवटचं बीट आहे सी. सो स्टुडंट्स, याच्यामध्ये आपल्याला म्हण विचारली होती. अशी इंग्रजीची एक म्हण दिलेली असते, जशी इथं दिलेली आहे, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. आणि 2 दिलेले आहेत, पैकी एकालाच आपल्याला मार्क आहेत, एकच सोडवायचे आहे. मी इथे तुम्हाला दोन्हीही लिहून दाखवलेले आहेत मराठी म्हणी. या मात्र म्हणी जशाला तशाच आल्या पाहिजेत. शब्दशः भाषांतर वगैरे करायचा प्रयत्न करू नका, आणि तसं केलं तर त्याला मार्कही पडत नाहीत. सो तुम्ही बेटर राहील की तुम्ही काही इंग्रजी म्हणी ज्या आहेत त्या मराठी अर्थांसहित जशाच तशा पाठच कराव्यात, कारण म्हणींचे अर्थ असे अंदाजे लिहिता येत नसतात. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं ही जी आपली आन्सर शीट आहे, बघा मी पुन्हा एकदा दाखवते, ती तुम्हाला कशी वाटते ती जरूर पहा. आवडत असेल तर लाईक जरूर करा. सी गाईज, तुम्ही जर ही आन्सर शीट या पद्धतीनं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ती कशी वाटते. सो तुम्हाला ती आवडली का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा की आन्सर शीट जी आहे या पद्धतीनं लिहिलेली तुम्हाला आवडली का, ती तुम्हाला कशी वाटली, गुड वाटली, बेटर वाटली का बेस्ट वाटली. तर हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पहा, तुम्हालाही याच पद्धतीनं नक्की आवडेल. प्रत्येक विषयाचं प्रेझेंटेशन तुम्ही याच पद्धतीनं करा. हे सर्व तुम्हाला आवडलं असेल तर लाईक जरूर करा आणि शेअर पण करा स्टुडंट्स सर्वांना, जेणेकरून की प्रत्येकजण याच मेथडनी आन्सर शीट सोडवेल, जेणेकरून तुमची ही आन्सर शीट एवढीच सुंदर वाटेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू स्टुडंट्स अँड बेस्ट ऑफ लक.